नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आणि पालकांनो, आजचा हा व्हिडिओ खूपच महत्त्वाचा ठरणार आहे. खूपच छोटासा व्हिडिओ मी ठेवला आहे, ठीक आहे. पण त्याआधी कॉमेंट सेक्शन मध्ये तुमचं ड्रीम कॉलेज मला नक्कीच सांगा. मी त्याच्यावरती पण असा व्हिडिओ बनवेल की ते सगळ्यात लो मार्क्सला कसं काय तुम्हाला भेटू शकतं त्या पद्धतीने, ठीक आहे. प्रत्येक विद्यार्थी त्याचं ड्रीम कॉलेज कॉमेंट सेक्शन मध्ये मला सांगेल. आज बोलूया COEP 38 मार्क्स वरती लास्ट इयर एका विद्यार्थ्याला भेटलंय, कसं भेटलंय त्याची पूर्ण जर्नी आज आपण बघणार आहोत. पण त्याआधी चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा. लास्ट व्हिडिओचा विनर रोशन पाटील होतं, ज्याला 1500 रुपीचा अमेझॉन व्हाउचर गेलेले. नेक्स्ट व्हिडिओचे विनर तुम्ही असू शकतात. प्रत्येक व्हिडिओ मधून आपण एक लकी सबस्क्रायबरला पिक करत असतो. फक्त तुम्हाला सबस्क्राईब बटनवर क्लिक करायचे बाळांनो, ठीक आहे. आणि व्हॉट्सअप ग्रुपला लगेच जॉईन करा, कारण व्हॉट्सअप ग्रुपच्या माध्यमातून सगळ्या इम्पॉर्टंट अपडेट, कॅप राऊंड, काउन्सिलिंग, सीईटी सेल कडून काही इम्पॉर्टंट आलं सगळ्यात पहिले व्हॉट्सअप ग्रुपमध्ये येतं, म्हणून व्हॉट्सअप ग्रुपला लगेच जॉईन करा. आता बोलूया COEP 38 मार्क्स वरती कसं पॉसिबल आहे. एक गोष्ट लक्षात ठेवा बाळांनो, जर तुमचे 40 मार्क जरी येतात ना, जस्ट अ सेकंड, हा, जर तुमचे 40 मार्क जरी येतात, 40 मार्क्स वरती पण तुमचे आरामात 50% बनून जातात बाळांनो, ठीक आहे. 40 मार्कवर 50% बनतात, ठीक आहे. लास्ट इयरचा पण तुम्ही डेटा बघू शकतात की 40 बघा, बिलो 50 ना मार्क्स कमी जास्त पर्सेंटाईल होऊन जातात. पण जेवढा रेंज तुमचा 50 ते 80चा आहे त्याच्यात तुमची कमी पर्सेंटाईल येतात जनरली, ठीक आहे. कारण सगळ्यात जास्त नंबर ऑफ स्टुडंट या रेंजमध्ये असतात, ठीक आहे. कारण 80 मार्क्सला पण 75% आले होते लास्ट इयर, ठीक आहे. मार्क्स जास्त पण पर्सेंटाईल कमी आले होते. त्याच जागेवर 40 मार्क्सला 50% आले होते, ठीक आहे. हे टोटली डिपेंड करतं नंबर ऑफ स्टुडंट, डिफिकल्टी लेवल, सगळ्या गोष्टींवरती. पण जनरली आपण जर कन्सिडर केलं 40 मार्क्सला 50% ठीक आहे, तर मी प्रूव्ह करून देईल तुम्हाला या व्हिडिओतून 50%ला COEP भेटलेलं आहे, ठीक आहे. हा, सगळ्याच विद्यार्थ्यांना नाही भेटणार, ठीक आहे. पण काही ना काही तुम्ही फक्त COEPचं एक्झाम्पल नका ठेवू. या व्हिडिओचं बनवायचा उद्देश हा नाही की तुम्हाला COEP मध्ये ऍडमिशन भेटणार आहे, हा उद्देश नाहीये. या व्हिडिओचा बनवण्याचा उद्देश हा आहे की तुमचे जे पण तुम्ही टार्गेट कॉलेज करताय, ठीक आहे. महाराष्ट्रात 340 कॉलेजेस आहेत. 340 कॉलेजेस मधलं तुमचं जे पण टार्गेट कॉलेज असेल ते पण तुम्हाला लो मार्क्सला भेटू शकतं काही सिच्युएशन्स मध्ये, जसं ज्या सिच्युएशन्स मध्ये तुम्हाला योग्य निर्णय घ्यावा लागेल, ठीक आहे. कसे निर्णय घ्यायचे मी सांगतो तुम्हाला, ठीक आहे. पण त्याआधी पर्सनल काउन्सिलिंगची बॅच फुल होते, ठीक आहे. फक्त आता काही सीट उरलेले आहेत, तेवढ्या सीट्ससाठी ऑन ठेवलेली आम्ही. लवकरात लवकर एनरोल करा. त्यानंतर आम्ही बॅच 2 पण ओपन करण्याचा विचार करतोय, पण त्याच्यात तुमची प्राइस हायर असेल या गोष्टीची मी तुम्हाला खात्री देतो, ठीक आहे. कारण आता नवीन काउन्सिलर्स पण आपण हायर केलेले आहेत, त्यामुळे जी बॅच 2 असेल ती रिझल्ट नंतर असेल, त्याची प्राइस खूप जास्त असेल. तुम्ही जर इंटरेस्टेड असणार पर्सनल काउन्सिलिंगला तर 15 जूनच्या आत तुम्हाला रजिस्टर करायचे सेम प्राइस वरती, ठीक आहे. सगळे फीचर्स तुम्ही इथं बघू शकतात. आतापासून तर जोपर्यंत तुमचं ऍडमिशन होत नाही तोपर्यंत तुम्हाला पूर्ण आमच्याकडनं सपोर्ट भेटेल, ठीक आहे. पर्सनलाइज्ड कॉलेज लिस्ट तुमची बनेल. तुमची कॅटेगरी, पर्सेंटाईल, कोणती ब्रांच मध्ये तुम्ही बघताय, कोणत्या सिटीमध्ये बघताय, सगळ्या तुमच्या रिक्वायरमेंट समजून काउन्सिलर प्रत्येक सिटीमध्ये चेक करेल, प्रत्येक कॉलेजमध्ये चेक करेल कुठं तुमचा नंबर लागू शकतो. त्यानुसार तुम्हाला लिस्ट देईल. तीच लिस्ट तुम्हाला सीईटीला सबमिट करायची आहे. मी गॅरंटी देतो कमी मार्क्स वरती पण एक चांगलं कॉलेज पॉसिबल असतं बाळांनो, ठीक आहे. आणि आजच्या व्हिडिओमधून तुम्हाला हे प्रूव्ह होऊन जाईल, है ना. लास्ट इयर असे खूप सारे विद्यार्थी होते ज्यांचे खूप कमी मार्क्स होते, तरी ते आज महाराष्ट्राच्या चांगल्या कॉलेजेसमध्ये शिकताय. का? पर्सनल काउन्सिलिंग मधून कॉलेज लिस्ट व्यवस्थित बनवून घेतली काउन्सिलर कडून. आणि असेही खूप सारे विद्यार्थी होते ज्यांचे 90, 93, 95, 99% होते, तरी ते थर्ड क्लास कॉलेजेसमध्ये शिकताय. का? कॉलेज लिस्ट मध्ये कोणतेही कॉलेज टाकले आणि एकही कॉलेज अलॉट झालं नाही. ती गोष्ट तुमच्या सोबत नको व्हायला, म्हणून व्यवस्थित काउन्सिलर कडून कॉलेज लिस्ट बनवून घ्या. पर्सनल काउन्सिलर एक तुम्हाला भेटतो जो 3 महिने तुमच्या सोबत असतो, 4 महिने तुमच्या सोबत असतो. कधी काही डाऊट आला कॉल करा, मेसेज करा, ठीक आहे. तुम्हाला एक बेस्ट कॉलेज पर्यंत पोहोचवण्याची जिम्मेदारी त्यांची असते, ठीक आहे. COEP, VGT, वाजर, PhD, एज्युकेशन, सांगित, अडवल हे आपले टॉप टार्गेट कॉलेज असतात बाळांनो, ठीक आहे. आयुष्याचा प्रश्न आहे, इथं चूक नका करू. इथं एक चूक केली आता तर तुम्हाला पस्तावे होतील. जेव्हा 4 वर्षानंतर तुम्ही इंजिनिअरिंग पास आउट होणार, तेव्हा तुम्हाला जेव्हा जॉब नाही लागणार, तेव्हा तुम्हाला वाटेल की त्यावेळेस जर आपण योग्य डिसिजन घेतलं असतं तर बरं झालं असतं. त्यावेळी रिग्रेट करण्याऐवजी आत्ताच एनरोल करा, व्यवस्थित रजिस्टर करा, व्यवस्थित तुम्हाला कॉलेज लिस्ट बनवून घ्या काउन्सिलर कडून, व्यवस्थित ऍडमिशन प्रोसेस करा बाळांनो, ठीक आहे. आता कॅप राऊंड 1चे कट ऑफ्स बघूया आपण COEPचे, ठीक आहे. कॅप राऊंड 1 वरती जाऊया आता ऑफिशियल साईट वरती, ठीक आहे. आता हा आहे बाळांनो कॅप राऊंड 1चा कट ऑफ, ठीक आहे. इथे तुम्हाला दाखवतो मी सगळ्या गोष्टी. कॅप राऊंड 1चा कट ऑफ आहे, ठीक आहे. COEPच्या ऑफिशियल साईटवरनं हा डेटा काढलाय बाळांनो, ठीक आहे. हा तुम्हाला पण भेटून जाईल, असं काही नाही की फक्त मलाच भेटलाय असं काही नाही. तुम्ही COEPच्या ऑफिशियल साईटवरती जा, त्याच्यात तुम्हाला डेटा भेटून जाईल. आता या डेटामध्ये जेव्हा जातो बाळांनो, पहिल्या राऊंडमध्ये जी ओपन एस म्हणजे जनरल ओपन स्टेट लेवल रँक,
तुम्ही बघणार 98, 99 ला सगळ्या ब्रांचेस क्लोज झालेले आहेत. ठीक आहे, लिस्ट गेलेले 97, ते म्हणजे मेटॅलर्जीचं. ठीक आहे, 97 म्हणजे तुम्ही कन्सिडर करा बाळांनो, तरी तुमचे 120 मार्क्स 130 मार्क्स पाहिजे तुम्हाला 97% साठी. ठीक आहे, तर हे झालं पहिल्या राऊंडचं बाळांनो. मी सांगतो पहिल्या राऊंडमध्ये सीओपी कोणत्याच ब्रांचला कोणत्याच कॅटेगरीला कमी मध्ये क्लोज झालेलं नाही. तुम्ही इथंही बघू शकतात, एनटीला आपण गेलेलं आहे इथं अराउंड लेडीज एनटीला गेलेले 94. ठीक आहे, 94 म्हणजे तुम्ही कन्सिडर करा बाळांनो, तरी तुम्हाला इथं 110 मार्क्स ऍटलीस्ट तुम्हाला स्कोर करावे लागतील 94%ला. ठीक आहे, तर 94%ला लिस्ट गेलेले पहिल्या राऊंडमध्ये, बरोबर. ठीक आहे, म्हणजे तुम्हाला 110 मार्कांवरती सीओईपी भेटतं. इथंपर्यंत हे समजलं. हा, सगळ्याच विद्यार्थी, ओपनच्या विद्यार्थ्यांसाठी नाही पॉसिबल, पण बाकीचे जे कॅटेगरीचे विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी खूप सोप्या गोष्टी आहेत या. आता सीओईपी 110ला मिळतंय तुम्हाला, तर बाकीचे कॉलेजेस आरामात पॉसिबल आहेत तुमच्यासाठी. ठीक आहे, आता बघा मी तुम्हाला पूर्ण कट ऑफच दाखवतो याचा. जेव्हा आपण ऑर्फन वगैरेच्या कॅन्डिडेटसाठी पण खूप जास्त फायदा असतो. 80 to 80% गेलेला आहे, म्हणजे तुम्ही जर 80-90 मार्क्स आले तरी तुमचं आरामात ऍडमिशन होतं. पण आता मी तुम्हाला घेऊन जातोय स्पॉट राऊंडच्या कट ऑफ वरती. ठीक आहे, इथे बघा, इथं काय म्हटलंय, स्पॉट राऊंड. ठीक आहे, सीओईपी टेक्नॉलॉजिकल युनिव्हर्सिटीचा स्पॉट राऊंड आहे. याच्यामध्ये बघा बाळांनो, कट ऑफ किती लोअर डाऊन गेलेलं आहे. इथं तुम्ही सिव्हिलचं बघणार तर 97 वरती येऊन गेलेलं आहे. ठीक आहे, ओपनचं बोलतोय मी. त्याच जागेवरती मी जी गोष्ट बोलत होतो 50% वरती सुद्धा सीओईपीचं कट ऑफ आलेलं आहे बाळांनो. 50% म्हणजे किती रे बाळांनो, फक्त 40 मार्क. 40 मार्क्स वरती तुम्हाला सीओईपी भेटतंय. कोणाला? एसटीच्या विद्यार्थ्यांना, ते पण जनरल एसटीच्या. ठीक आहे, स्टेट लेवल रँक ती पण, असं नाही लेडीज कोटा वगैरे काही नाही. जनरल मध्ये तुम्हाला 50% भेटते. आता तुम्ही म्हणणार दादा हे तर फक्त कास्ट साठी सांगतोय ना तू, SC ST साठी, आमच्यासाठी काय, ओपन साठी काय? बाळांनो, ही अपॉर्च्युनिटी फक्त मला दिसली तर याच्याविषयी मी व्हिडिओ बनवला. ST साठी इथं अवेलेबिलिटी आहे. असे भरपूर कॉलेजेस आहेत, त्यांचा ओपनचा सुद्धा कट ऑफ 40-50% जातो स्पॉट राऊंडचा. हा, स्पॉट राऊंड मध्ये लक वरती खूप जास्त गोष्टी डिपेंड राहतात, कारण फर्स्ट कम फर्स्ट सर्व असतं आणि स्पॉट राऊंड मध्ये खूप कमी सीट्स असतात, त्याच्यामध्ये कॉम्पिटिशन खूप जास्त असते. मान्य करतो मी सगळ्या गोष्टी. ठीक आहे, पण आपण एक कॉलेजच्या स्पॉट राऊंड साठी ट्राय करू का? नाही, आपण 10 कॉलेजेसच्या स्पॉट राऊंड साठी ट्राय करू. ठीक आहे, तर तिथे लागण्याचे चान्सेस असतात. माझा हे व्हिडिओ बनवण्याचा उद्देश हाच आहे की तुम्हाला एक गोष्ट समजवणं, की होप नका हारू. तुमचे अजूनही कमी मार्क्स आहेत ना, अजूनही तुम्ही एक बेस्ट कॉलेजमध्ये जाऊ शकतात, हा होप तुमच्यामध्ये ठेवा. कारण आपल्याकडे भरपूर गोष्टी आहेत. यावेळी स्पॉट 4 कॅप होणार आहेत. कॅप 1, कॅप 2, कॅप 3, कॅप 4. त्याच्यामध्ये आपण पूर्ण प्रयत्न करू. नाही झालं तर स्पॉट आहेच, स्पॉटमध्ये आपण प्रयत्न करू, है ना. प्रत्येक ठिकाणी पॉसिबल आहे बाळांनो, है ना. ऍडमिशन होणं खूप सोपी गोष्ट आहे. ठीक आहे, हा, किती चांगल्या कॉलेजमध्ये होतं याच्यात थोडं डोकं लावावं लागतं तुम्हाला. कॉलेज लिस्ट वगैरे व्यवस्थित पाहिजे तुमची, त्यानुसार तुमचं ऍडमिशन चांगल्या कॉलेजमध्ये होण्याचे चान्सेस असतात. ठीक आहे, फक्त तुम्हाला असं नाही का आता या SCच्या विद्यार्थ्याला वाटलं असेल की 40 मार्क आहेत, मी ड्रॉप घेतला पाहिजे किंवा एक 3rd क्लास कॉलेजमध्ये ऍडमिशन घेतलं पाहिजे, पण त्याचं सीओईपी मध्ये होणार होतं. आता हे जे सीओईपी मध्ये झालं ज्या विद्यार्थ्याचं 40 मार्कांवरती, तो विद्यार्थी माझ्याशी बोललेला होता. मी आमच्या काउन्सिलिंगचा विद्यार्थी होता असं नाही म्हणणार. ठीक आहे, पण तो विद्यार्थी माझ्या कनेक्टेड होता व्हॉट्सअप ग्रुपला, आणि तरी मी त्याला सांगितलं होतं की स्पॉटमध्ये अप्लाय कर. ठीक आहे, त्याने लकीली अप्लाय केलं. ठीक आहे, आता तो माझ्याशी कनेक्टेड होता म्हणून ठीक आहे. आता मी प्रत्येक विद्यार्थ्याशी लास्ट इयर पर्यंत काय होतं, मी कनेक्टेड राहायचो प्रत्येक विद्यार्थ्याशी. आता काय झालंय, कारण खूप जास्त विद्यार्थ्यांचा व्याप आलाय म्हणून आम्ही काउन्सिलर हायर केलेले आहेत. कारण मला प्रत्येक ठिकाणी सेमिनार द्यायला जावं लागतं. तुमच्या ऍपमध्ये लेक्चर्स कंडक्ट करावे लागतात तुमच्यासाठी, जे पर्सनल काउन्सिलिंगचे विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी. प्रत्येक गोष्ट, आता प्रत्येक विद्यार्थ्याची माझ्याशी कनेक्शन पॉसिबल नाही, म्हणून जर तुम्ही पर्सनल काउन्सिलिंगच्या बॅचमध्ये असणार तर या सगळ्या गोष्टी तुम्हाला माहित पडतील की कमी मार्क्सवरती पण कसं पॉसिबल आहे सीओईपी. त्याचसाठी पर्सनल काउन्सिलिंग लॉन्च केली बाळांनो, जेणेकरून तुम्हाला या सगळ्या गोष्टींची अवेअरनेस व्हावी, जेणेकरून तुमचं कोणतीच अपॉर्च्युनिटी तुमची मिस नाही व्हायला पाहिजे बाळांनो. ठीक आहे, यावेळी तुमच्याकडे खूप चान्सेस आहेत. 4 राऊंड्स आहेत तुमच्याकडे. ठीक आहे, स्पॉट कॅप 1, कॅप 2, कॅप 3, कॅप 4. आणि आता सीओईपीचं स्पॉट झालं ना बाळांनो, ते 3 फेज मध्ये कंडक्ट करायला लागला. आता स्पॉट 1, स्पॉट 2, स्पॉट 3. त्याच्यामध्ये पण तुम्हाला खूप जास्त फायदे असतात. हे सगळ्या गोष्टी पर्सनल काउन्सिलिंग मध्ये सांगितल्या जातात, जेणेकरून तुमचे कमी मार्क जरी असलं तरी तुम्हाला एक बेस्ट कॉलेज भेटावं, हीच आमची प्रयत्न असतो शेवटीपर्यंत. असं नाही की तुम्ही मला 5 लाख रुपये द्या आणि मी तुमचं या कॉलेजमध्ये ऍडमिशन करून देत. या गोष्टींसाठी माझ्याकडे येऊ नका, मी बिलकुल एंटरटेन नाही करणार. गव्हर्नमेंट प्रोसेसमध्ये मी तुमची हेल्प करेन. ठीक आहे, मला 5-10 हजार रुपये नको हवे तुमचे. ठीक आहे, त्या गोष्टीसाठी
फक्त मिनिमम ही गोष्ट पैशांसाठी बिलकुल नाही बाळांनो, की तुम्हाला वाटत असेल की सर तुम्ही काउन्सिलिंगचा कोर्स विकताय. नाही, ठीक आहे. 1500 रुपये तुमची ऍपचीच फीज आहे बाळांनो, तीच फीज तुम्हाला भरायला लागते. त्याच्यामधून 1 रुपया शेवटी भेटत नाही. ठीक आहे. या गोष्टीला समजा, गरजू विद्यार्थ्यांपर्यंत या गोष्टीला पोहोचवा. आणि तुमच्या आयुष्याचा प्रश्न आहे बाळांनो, इथं चूक नका करू. ठीक आहे. भरपूर गरजू विद्यार्थी असतात ज्यांच्यापर्यंत ही बॅच नाही पोहोचत. ठीक आहे. त्यांना नाही नॉलेज राहत सगळ्या गोष्टींचं, त्यापर्यंत ही बॅच पोहोचवा आणि त्यांचं ऍटलिस्ट त्यांच्या आयुष्यात थोडाफार आम्ही बदल करू शकतो है ना, त्यांची परिस्थिती आम्ही बदलू शकतो असं आम्हाला वाटतं. नक्कीच विश्वास करू शकता तुम्ही या गोष्टीवरती. नक्कीच एनरोल करा. भेटूया नंतरच्या व्हिडिओमध्ये. लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकलेली आहे. मुदत 15 तारखेपर्यंत आहे. 15 तारखेनंतर बॅच 2 लॉन्च करणार आहेत. त्याची प्राइस खूप जास्त वाढणार आहे. ठीक आहे. सेम फीचर्स असतील, काहीच बदल नाही, पण त्याची प्राइस खूप जास्त वाढून जाईल, कारण नवीन लोक हायर करायचे आहेत बाळांनो है ना. म्हणून प्लीज एनरोल करा 15 तारखेच्या आत. भेटूया नंतरच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय, टेक केअर, थँक्यू.